माझे सर्व निवृत्तीधारक पेन्शनर्स EPS 95 बंधू आणि भगिनींनो, माझे आपणास मी शेख मतीन चिश्ती, निवृत्त कर्मचारी, महाराष्ट्र ST कामगार ST महामंडळ परभणी विभाग, आपणा 1918 मी निवृत्त झालेलो आहे. माझी आपणा सर्व बंधू भगिनी यांना कळकळीची विनंती आहे की अनेक आव्हान आहे की मित्रांनो, माझे बंधू भगिनींनो, आत्ताही वेळ निघून गेलेली नाही. आपण मागील 11 वर्षापासून आपल्या निवृत्तीसाठी वारंवार केंद्राकडे आपली स्वतःची हक्काची पेन्शन जी आपण रक्कम जमा केलेली आहे EPSमध्ये आणि PFमध्ये, त्यासाठी आपण वारंवार म्हणत आहोत आणि आंदोलन करत आहोत. परंतु ज्याप्रमाणे मागील काँग्रेस सरकारचे सर्व मंत्री, कामगार मंत्री, केंद्रीय मंत्री माननीय खळगे साहेब यांनी असेच खोटे आश्वासन देऊन, आपली भूलथाप देऊन आपल्याला वेळ काढूपणाचे धोरण अवलंबिले होते. परंतु त्याच्यानंतर माननीय पंतप्रधान मोदी यांनी 2013मध्ये आश्वासन दिले की मी स्वतः सत्तेमध्ये आल्यावर तुम्हाला फक्त 90 दिवसात तुमचे निवृत्तीवेतन तुम्हाला सन्मानजनक, म्हणजे EPSला सन्मानजनक कमीत कमी 15,000 रुपये वन रँक पेन्शन प्रमाणे तुमच्या सिनियरिटीप्रमाणे, तुमच्या पदाप्रमाणे, तुमच्या सर्व्हिसप्रमाणे तुम्हाला मी देणार आहे, असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि त्या आश्वासनास आपण आजपर्यंत त्यांच्या या भूलथापांना बळी पडलो. आणि माझी आपल्याला एक कळकळीची विनंती आहे की आपण आता तरी सावध व्हा. आपल्याला माहीत आहे की आपल्याला ज्याप्रमाणे त्यांची जुमलेबाजीची जी सरकार होती, त्यांनी आपल्याला वारंवार प्रत्येक आंदोलनामध्ये आपला भ्रमण झालेला आहे. आणि याला फक्त आपण भोळे भाबडे कामगार, निवृत्त कामगार आणि असह्य, आणि आपण त्यांच्यावर डिपेंड आहोत. आपण त्यांच्या मागे आहोत आणि त्यांच्या आश्वासनावर आपण विश्वास ठेवून आतापर्यंत आपण जे आंदोलन केले त्याला आपणच जबाबदार आहोत. कारण आपला अंधविश्वास आहे की ही सरकार ज्याप्रमाणे त्या मागील सरकार केले नाही, ही सरकार करेल. परंतु आतापर्यंत ती जुमलेबाजी झाली. आणि याला आपले जे नेते आहेत, विशेष करून अशोक रावतजी यांनी, हे आपल्याला माहीत झालं पाहिजे की आता आपण यांच्या आपण मागील 11 वर्षापासून ते आपल्यासाठी आंदोलन करीत आहेत. आणि प्रत्येक वेळी ते आपले स्वतःचे आंदोलन करून ते दिल्लीमध्ये कधी आमरण उपोषण करतो, कधी मी आत्मदहन करतो, कधी मी रस्ता जाम करतो, कधी मैदानावरती सगळ्याला आपल्या कामगाराला, जे देशातील जे कामगार आहेत EPSचे, त्यांना बोलावून त्यांना आश्वासनं देऊन, त्यांना खोटी हे देऊन, आणि मी बरोबर बोलतो आहे असं करून त्यांनी त्यांच्याकडून निधी जमा केला. आपले जे भोळे भाबडे कामगार, आपले भोळे निवृत्तीधारक आहेत, त्यांनी त्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडून, त्यांच्यावर विश्वास ठेवून, अंधविश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या मागे गेले. परंतु त्यांनी आपली निराशाच केली. प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला झुलवत ठेवलं आणि शासनाचीच बाजू, केंद्र शासनाची बाजू घेतली. तर कोणताही विरोध केला नाही. त्यांचा विरोध फक्त आपल्याला खोटे आश्वासन देऊन, फुलथापा देऊन आपला वेळ काढूपणाचं धोरण होता. आणि त्यांनी आपल्याला या सत्तेच्या विरोधात उभे राहू दिले नाही आणि सत्तेकडून काम करून घेतले नाही. याला अशोक रावत यांची कार्यपद्धती जबाबदार आहे. ते आपल्याला माहीत झालं पाहिजे की ते एक BJPचे खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी खोटे आश्वासनं देऊन आपल्याला शासनाच्या सत्तेच्या विरोधात बोलू दिले नाही, आंदोलन करू दिले नाही. ही त्यांची खेळी होती. आणि हे RSS BJPचे जे नेते आहेत यांनी जाणून बुजून आपल्याला
भूलथापा देऊन आपल्याला आपला बळी दिलेला आहे आणि आपल्याला खोटं आश्वासन देऊन आपल्याकडून त्यांनी फक्त वेळ धरून अवलंबून त्यांनी आपली फसवणूक केली आणि आज आपण त्याचा आपल्याला भोगावं लागत आहे, कारण आपण त्याच्यावर अंधविश्वास ठेवला. असं झालं. तर मित्रांनो, याच्या आधी पण मी आपलं जे आता मध्यंतरी जरा आपले एस टी कामगार संघटनेचे जे हनुमंत ताटे म्हणून कामगार सेक्रेटरी होते महाराष्ट्राचे, त्यांनीसुद्धा आपल्याला अनुभव आहे की त्यांनी त्यांनी कामगाराची खूप मोठी दिशाभूल केलेली आहे. त्यांनी त्यांनी जी कामगार दिशाभूल करून खूप फसवणूक केलेली आहे याचा अनुभव आमच्या कामगाराच्या पाठीशी आहे. ते कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी होते. त्यांनी प्रत्येक वेळी शासनाशी संगनमत करून त्यांनी एस टी महामंडळाच्या अध्यक्षाशी संगनमत करून कामगारांचे खोटे आश्वासन देऊन त्यांनी की मी तुमची पगार वाढवून देतो, मी तुम्हाला डी एमध्ये इतकं आणि वेतनमध्ये इतकं वाढवून देतो असं म्हणून त्यांनी आमच्या पगारीमध्ये इतका घाला घातला की आज आमची जी पगार आहे ती जे कामगार आहेत त्यांची आज सर्वात कमी पगार जर असेल तर एस टी मंडळाच्या कर्मचाऱ्याला आहे. याला जबाबदार हनुमंत ताटे यांची कामगिरी आहे. यांनी ज्या पद्धतीने आमच्याशी खेळ केला त्याप्रमाणे आता हे जे चालू आहे हे सुद्धा याची जी कॉपी आहे. जसा दत्ता सामंतने कामगाराची फसवणूक केली, जसा हनुमंत ताटेने कामगाराची तशीच या पद्धतीने केंद्र सरकारमधील जे पंतप्रधान, श्रममंत्री, केंद्रीय श्रममंत्री, केंद्रीय अर्थमंत्री हे फक्त दिशाभूल करीत आणि त्यांना फक्त त्यांना साथ देण्यासाठी आणि कामगाराला सांभाळण्यासाठी आणि कामगाराला हूल देऊन त्यांची फसवणूक करण्यासाठी अशोक राऊत हे काम करत आहेत. हे BJPचे नेते आहेत. हे कधीही आपलं काम करणार नाही, कधीही शासनावर अडचणी देणार नाही. याची मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो, कारण आता आपला अनुभव आहे. 10 वर्षापासून हे स्वतः आंदोलन करीत आहेत, परंतु फक्त नावाला आपोषण करत आहेत. स्वतः कधीही त्यांनी त्रास हे केलं नाही. फक्त 2 दिवस राहिले, त्याच्यानंतर पळून गेले, त्याच्यानंतर 2 दिवस राहिले आणि फक्त आपल्याकडून ते प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला दौरे करतात, निधी जमा करतात आणि बरोबर आहे का, मी केलं बरोबर आहे का, मी केलं बरोबर आहे का असं म्हणून ते फक्त आपल्या दिशाभूल करत आहेत. मित्रांनो, आताही सावध राहा. आता याच्यापासून आपण आतापर्यंतसुद्धा भोळे भावळेपणानं त्याच्या विश्वास ठेवून आपण काम केलेलं आहे, त्याच्या मागे राहिलो, परंतु आपल्याला काही मिळालं नाही. कारण हे एक लक्षात ठेवायला पाहिजे की जी सत्ताधारी पक्षाचे जे नेते असतात, जे लीडर असतात, जे संघटनेचे असतात, ते कधी सत्तेच्या विरोधात जात नाहीत. तुम्ही आतापर्यंत पाहिलं का अशोक रावतजींनी कधीतरी पंतप्रधान मोदीच्या विरोधात किंवा सर्व मंत्रीच्या विरोधात किंवा अर्थमंत्रीच्या आपल्या कामगारासाठी त्यांनी कधी संघर्ष केला का? आणि कोणताच तीव्र संघर्ष केला? काहीच केला नाही. फक्त त्यांनी आश्वासने दिली आणि प्रत्येक वेळी आपली निराश झाली. त्याकरिता मी आपल्याला एक आव्हान करीत आहे की सध्या आपण आत्ता तरी सावध व्हा. यांच्या फक्त मिटिंग अटेंड करण्याचं यांचं काम आहे आणि आपल्याला झुलत ठेवायचं आहे आणि त्यांना स्वतःच आपली वाहवा करून घ्यायची आहे. त्यांना आपल्याला फसवायचं आहे. आत्ताही सावध व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा. संघट करण्यासाठी फक्त आपल्याला माहीत आहे की याच्या आधी आपला जेव्हा आझाद मैदानावर त्यांनी जे आंदोलन झालं होतं तेव्हा 18 ते 20 खासदार जे जमा झाले होते, त्यांनी त्याच्यामध्ये माननीय आणि त्यांनी संसदेमध्ये सुद्धा आपला प्रश्न मांडला होता. त्यांनी कडकडीने विनंती केली होती आणि शासनासमोर आपले प्रश्न मांडले होते. त्याच्यातले देशातले बहुतेक खासदार आपल्या पाठीशी होते आणि त्याच्यात विशेष उल्लेख करण्यासारखी श्रीमती माननीय खासदार सुप्रिया सुळे, त्याच्यानंतर श्री शाहू महाराज खासदार आणि त्याच्यानंतर 2-3 जे खासदार आहेत ते पुण्याचे आणि ते देशातली त्यांनी आपल्याला पुढाकार घेऊन आपलं आंदोलन पुढे पाडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. परंतु अशोक रावजी यांना पद्धतशीरपणे त्यांना कट करीत आहेत आणि त्यांना जुळू देत नाही आणि त्यांचं नेतृत्व आपल्याला लाभू नये यासाठी ते पद्धतशीरपणे राजकारण करून आणि इथले आपले स्थानिक नेते जे त्याच्या पाठीशी आहेत अशोकरावजीच्या, ते त्यांना यापासून आपल्याला प्रवृत्त करीत आहेत की आपण तिकडे जाऊ नये आणि आपण संघटित होऊ नये आणि आपलं नेतृत्व बदलू नये. कारण आपल्याला हे नेतृत्व आपल्याला कधीही आपला फायदा होऊ देणार नाही हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला पुन्हा आता विनंती आहे की यांच्या पाठीशी राहण्यापेक्षा श्रीमती सुप्रिया सुळे,
आणि शाहू महाराज यांच्याकडे स्वतः आपण मागणी करा, आपले नेते तयार करा, आपली फळी तयार करा, आपले जे स्वतः पुढाकार घेऊ शकतात असे नेते तयार करा आणि त्यांना विनंती करा, ते संघर्ष करतील आणि आपल्याला न्याय मिळतील. कारण आपला न्याय हक्क आहे. आपले पैसे कोट्यवधी जमा आहेत. 78 लाख म्हणजे 1,25,00,000 कामगाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न झालेला आहे आणि ही सरकार आपल्याला कधी देणार नाही हे लक्षात ठेवा आणि त्यांना संघर्ष करा. यांच्या पाठीशी राहू नका. ही फक्त फुलथापात आणण्याची वेळ काढूपणाचं धोरण आहे आणि माझी एक कठोर विनंती आहे, आपण याच्यावर विचार करा. हा विचार केला तर आपल्याला कळेल की आपण आता मागील अनुभव आपल्या पाठीशी आहे. आपण पाहत आहात की अशोकरावजी काय करतात, काय बोलतात, कसं बोलतात, परंतु ते काय करतात, लोक जे त्यांच्या विरोधात बोलतात त्यांना पद्धतशीरपणे ते बाजूला करतात आणि हीच त्यांची कार्यपद्धती आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपला यश मिळत नाही आणि यश मिळवून घेण्यासाठी आपण संघटित व्हा, आपले नेते तयार करा, आपले कार्यकर्ते तयार करा, एक मीटिंग घ्या, त्याच्यानंतर त्यांना कोणाचं नेतृत्व द्या. श्रीमंत सुळे स्वतः पुढाकार करायला तयार आहेत, शाहू तयार आहेत, अजून जे नेते आहेत, जे कामगार नेते त्यांची जी भेट घ्या, त्यांना बोला, त्यांची पाठिंबा घ्या, संघटित व्हा, संघर्ष करा, यश आपल्याला मिळेल. परंतु यांच्या मागे राहून आपल्याला यश कधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा. ही 100% सत्य आहे आणि इथे विचार करावा ही माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.